या काही वर्षांमध्ये मुंबईतला जो मराठी माणूस बाहेर फेकला गेला त्याच्यासाठी कोण कारणीभूत आहे असं वाटतं? ज्यांच्या हातामध्ये मुंबई महापालिकेची सत्ता होती, प्रामुख्याने ते कारणीभूत आहेत. नंतर महायुतीची सरकार आली, 2.5 वर्ष स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते. त्यांनी काय केलं? मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की तुमची इच्छाशक्ती असायला पाहिजे मराठी माणसासाठी. आदरणीय बाळासाहेब वादातीत होते, त्यांच्याविषयी कोणीच बोलू शकत नाही. त्यांचं मराठीचं प्रेम, मराठी त्यांच्या अगदी रक्तारक्तात भिनली होती आणि ते करत होते, कृती करत होते. इथे कोण कृती करत नाही, फक्त आगपाकड करायचं काम सुरू आहे. 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. अजय चौधरी शिवडीचे आमदार. अभ्युदयनगरमध्ये 3,500 घरं आहेत, 15,000च्या आसपास लोक राहतात. त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न होता, C&Dचा, क्लस्टर डेव्हलपमेंट. अजय चौधरींनी सांगावं उद्धवजी ठाकरेंकडून तुम्ही का करू शकला नाहीत. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. जेव्हा धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रम आम्ही अभ्युदयनगरला घेतला, त्यांनी स्टेजवरनं, त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी स्टेजवरनं विचारलं, मी जाहीर करतोय योजना, यांनाच घरं द्यायची. तिथे जाहीर केलं आणि आज टेंडर फायनल होऊन जो 80-90 वर्षाच्या प्रतीक्षेत अभ्युदयनगरचा माणूस, माझं घर कधी मिळेल, दुसरी पिढी आली, त्यांना 180-200च्या ऐवजी आता 641 स्क्वेअर फीटाचं घर मिळतंय. तो मराठी माणूस सुखावला की नाही मला सांगा. मुख्यमंत्री असताना अजय चौधरींनी सांगावं, का होऊ शकलं नाही. उलट हे होत होतं तेव्हा लोकांना भडकवण्याचं काम करत होते. अरे निदान तुम्हाला जमलं नाही, कोणतरी या मराठी माणसासाठी करतोय, त्याच्यात तुम्ही खोडा घालू नका ना. आता मराठी माणूस माफ नाही करणार कधी, आणि ते दिसतंय आता.